त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना इंडियन दलित सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंडियन दलित सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी इंडियन दलित सेनेच्या प्रमुख सल्लागार कलावती गायकवाड यांच्या स्वगृही हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट सुरेखा जगताप उपस्थित होत्या. यावेळी संघटनेच्या सचिवा सुलोचना बनसोडे, प्रमुख सल्लागार कलावती गायकवाड, प्रमुख संघटक मंगल बनसोडे, विठाबाई निकंबे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडियन दलित सेनेचे शहराध्यक्ष एजाज कनुळ यांनी केले. प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट सुरेखा जगताप यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याला उजाळा देत भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्यानंतर इंडियन दलित सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगोडे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसोबतच माता रमाई यांचे विचार प्रत्येक घरोघरी पोहोचवले पाहिजेत, तसेच प्रत्येक महिलेने रमाईंच्या विचारांचा आदर्श आत्मसात करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हाच इंडियन दलित सेनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींचा इंडियन दलित सेनेच्या वतीने जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शहर अध्यक्ष एजाज कनुळ, शहर उपाध्यक्ष राहुल गायकवाड, चंद्रकांत मुळे, मनोज जगधने, शहर सचिवा सुलोचना बनसोडे, शहर संपर्क प्रमुख प्रभाकर गायकवाड, प्रमुख संघटक मंगल बनसोडे, विठाबाई निकंबे, प्रमुख सल्लागार कलावती गायकवाड, सुहास जोशी, हद्दवाड विभाग प्रमुख प्रफुल्ल दिलपाग, जिल्हा संपर्क प्रमुख विलास दुपारगोडे, जिल्हा संघटक राजकुमार क्षीरसागर, मनोज मसलीकर, पुतळाबाई आसादे, रुक्मिणी बिरुणगी, अनिल उकरंडे, विष्णू आसादे, शाबुद्दीन मोहोळकर, सरस्वती मसलेकर, पुतळाबाई बिरुणगी आदींसह इंडियन दलित सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.